पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचे आमच्या साईराम कॉम्प्लेक्समध्ये सर्वांचं स्वागत करीत आहोत। नवसाला पावणारे गणपती बाप्पा आहेत, म्हणजे मला पण नवस काहीतरी करून जायला पाहिजे। माझ्यासाठी तुम्ही नवस करा। तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि गणपती बाप्पाकडे आपण प्रार्थना करू सगळ्यांनी की वसईच्या नागरिकांच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येऊ दे, सगळ्यांचं आयुष्य सुखमय होऊ दे, तुमच्या सगळ्यांचं आरोग्य निरोगी राहू दे अशी मी प्रार्थना करते। आणि तुम्ही सर्वांनी वसईसाठी प्रार्थना करावी अशी मी विनंती करते। आणि माझ्यावर जो तुम्ही विश्वास दाखवलाय आणि म्हणून मी आज इथे उभी आहे तुमच्यामध्ये, तर तो विश्वासाला मी पात्र ठरेन असं काम मी करतेय, दिवस रात्र काम करतेय। आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत, पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, त्या सगळ्यावरती काम सुरू आहे। पण 35 वर्षामध्ये खोदलेला खड्डा भरायला थोडासा वेळ जाणार आहे, त्याच्यामुळे थोडासा धीर धरा। येणाऱ्या 6-7 महिन्यांमध्ये आपले एक एक करून सगळे प्रश्न मार्गी लागतील। मुख्यत्वे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि इथे जे सगळेजण आज उपस्थित आहेत, मी सगळ्यांची ओळख करून देते तुम्हाला। हे बिजेंद्र कुमार, हे बीजेपीचे जिल्ह्याचे महामंत्री आहेत, सरचिटणीस आहेत। हे प्रवीण दादा गावडे, तुम्ही ओळखत असाल सगळेजण, हे जिल्ह्याचे सचिव आहेत। उदय शेट्टी दादा मंडळाचे अध्यक्ष आहेत। आणि धरेन कुलकर्णी दादा तुमच्या सगळ्यांचे लाडके, ते मंडळाचे महामंत्री आहेत। इथे सुनील दादा आहेत, ते सगळे आपले सहकारी आहेत। हर्षलाताई आहेत, हे सगळे जण दिवस रात्र लोकांसाठी मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत, सहकारी आहेत। आम्ही कुठच्याही पदावर जरी असलो तरी आम्ही हाडाचे सगळे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे आमच्या सगळ्यांवरती तुम्ही आशीर्वाद ठेवा, प्रेम ठेवा आणि विश्वास ठेवा, थोडासा धीर धरा, आपले सगळे प्रश्न मार्गी लागतील याची मला खात्री आहे। तुमचा आशीर्वाद फक्त पाठीशी पाहिजे। आज गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊ आणि पुढच्या वाटचालीस आपण चालूया। तर जरा जोरात माझ्या पाठी म्हणा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय। आणि लवकरच आपण वसईमध्ये 18 ते 25 वयोगटातल्या मुला